तासगाव आटपाडी जत इस्लामपूर विट्यासह अनेक गावात घरफोडी करणाऱ्या सराईत 14 जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सगळ्यात मोठी कारवाई करत 11 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 26,24,857 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. संतोष तुळशीराम चव्हाण वय वर्ष 42, आशुतोष संतोष चव्हाण वय वर्ष 21 राहणार एकतानगर जत, करण अर्जुन चव्हाण वय वर्ष 19 राहणार होनसळ तालुका सोलापूर आणि पांडुरंग सुनील पवार वय वर्ष 26 राहणार हुडगी तालुका सोलापूर अशी अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत. आणि या घटनेची माहिती अशी की जिल्ह्यातील वाढत्या घरफोड्यांच्या घटना लक्षात घेता चोरट्यांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने स्वतंत्र पथक स्थापन केलं आहे. जत विभागात सदर पथक गस्त घालत असताना त्यांना एका चारचाकीतून 14 जण सोन्याचे चांदीचे दागिने विक्री करण्याकरिता जत ते कवठे महांकाळ रस्त्यावरील जाधव वस्तीत येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीनं परिसरात सापळा लावला. काही वेळानं जाधव वस्तीनजीक असणाऱ्या रज्जाक नगरजी यांच्या बंद असलेल्या हॉटेल सानिया गार्डनमध्ये एक चारचाकी थांबली. आतील चौघांची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना पळून जाण्याची संधी न देता चौघांना ताब्यात घेतलं. चारचाकीची तपासणी केली असता सीटच्या खाली बाजूस एक कापडी पिशवीमध्ये सोने चांदीचे दागिने आढळले. तसेच मागील बाजूस असणाऱ्या सीटच्या खाली स्टीलची पाईप, कटावणी, चाकू, पाना, स्क्रूड्रायव्हर, बॅटरी, मास्क, हँडग्लोव्ज आदी साहित्य मिळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता चौघा संशयितांनी मागील काही महिन्यात जत, विटा, इस्लामपूर, चिंचणी, वांगे आणि आटपाडी परिसरातील बंद घरे आणि दुकाने फोडून घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच चोरीतील मुद्देमाल विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचं पोलिसांना सांगितलं. अटक करण्यात आलेल्यांपैकी संतोष तुळशीराम चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर जत पोलीस ठाणे आणि कर्नाटक राज्यात घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, तासगाव.